साहेब त्या रात्री काळोख होता, पण मला त्याचा चेहरा नीट दिसला. म्हणजे हल्लेखोर संतोष लांडगेच आहे. संतोष आता लोणावळा पोलीसच्या कस्टडीमध्ये आहे. तिथे एखादी अशी व्यक्ती जायला हवी जी गेल्याने प्रियाला संशय येणार नाही. ती हुशार असायला हवी, धाडसी असायला हवी, हजरजबाबी असायला हवी. तुम्ही वर्णन करताय अशी एक व्यक्ती आपल्या तिघांच्याही ओळखीची आहे. कोर्टात माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचा. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता महिपत शिकरे नागराजला म्हणतात, तुला जर मला सरळ मार्गाने बाहेर काढता आलं नाही तर मग तुला पळून जावं लागेल. तर दुसरीकडे जयेशने आता सांगितल्याप्रमाणे स्केच तयार झालेलं असतं. इन्स्पेक्टर सावंत ते स्केच पाहतात. जयेश म्हणू लागतो, या व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला त्यावेळी काळोख होता, परंतु त्या व्यक्तीचा चेहरा मी नीट पाहिला आहे आणि हाच तो चेहरा आहे. आता इन्स्पेक्टर सावंत यांच्या समोर संतोष लांडगे याचा फोटो असतो आणि ते स्केच मॅच होतात. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात, म्हणजे हल्लेखोर संतोष लांडगे आहे. तर आता अर्जुनची तर जामिनावर सुटका झालेली असते. जामिनावर सुटका मिळवत अर्जुन घरी आलेला असतो. अर्जुन म्हणू लागतो, आता हा संतोष लांडगे हा लोणावळ्याच्या कस्टडीमध्ये आहे. तर सायली म्हणते की अशा ठिकाणी अशी एक व्यक्ती जायला हवी जिला प्रिया ओळखत नाही, ती प्रियाच्या ओळखीचीही नसेल. तर आता चैतन्य म्हणू लागतो, ती व्यक्ती हुशार आणि धाडसी असायला हवी. तर सायली म्हणते, आपल्या तिघांच्याही नजरेत आणि ओळखीची अशी एक व्यक्ती आहे, ती त्या ठिकाणी जाऊ शकते, जी नेहमी म्हणते कोर्टात माझ्याशी वाद घालायचा नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचा नाही. तर अर्जुन चैतन्य एकत्रच म्हणतात ऊर्जा. आता ठरलं तर मग या मालिकेत ऊर्जा शिंदे यांची धमाकेदार एंट्री पाहायला मिळते. आता ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे येताच असा कुठला धमाका करेल आणि कोर्टात वाद घालायचा नाही तर कोर्टाबाहेर नाद करायचा नाही असं म्हणणारी ऊर्जा आता अर्जुनला कशाप्रकारे निर्दोष सोडवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता ऊर्जाच्या धमाकेदार एंट्रीने मालिकेला एक वेगळंच वळण मिळालेलं आहे. आता संतोष लांडगे याला कोर्टात हजर करत ऊर्जा अर्जुनला निर्दोष मुक्त करणं पाहणं रंजक ठरेल. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.